मग आता काय चालू आहे? मी त्या दिवशी म्हटलं ना की ही तपोवनातली झाडं नुसती झाडं तोडणं नाहीये, हे यांचं हे सगळं अगोदर ठरतं की या उद्योगपतीसाठी ही जागा रिकामी करायची, आता याच्यावरती कुंभमेळा करायचा, कुंभमेळा झाल्यानंतर सगळे साधुसंत जेव्हा आपल्या घरी जातील मग त्या उद्योगपतीच्या ही घशात घालायची जमीन. सगळं सगळं प्लॅनिंग त्यांचं सुरू असतं. आज त्या वेळेला जे जे महाराष्ट्रातल्या कुठच्या बाकी शहर सोडा, मी जेव्हा ते अनेक उद्योगपतींकडनं जेव्हा या नाशिक शहरामध्ये पैसे आणले, रतन टाटांपासून अनेक लोक ज्यावेळेला इथे नाशिकमध्ये आले, काय त्यांचा संबंध होता? नाही तर साधी गोष्ट नुसतं फक्त वाचून दाखवतो, तुम्हाला कळेल की काय काय पहिले फक्त 5 वर्षात काय झालं. आज नाशिक शहराला मुकणे धरणापासून आपण त्यावेळेला पाईपलाईन आणली. नाशिकच्या पाण्याचा पुढच्या साधारणपणे 50-60 वर्षाचा पाण्याचा प्रश्न संपवून टाकला. हे 5 वर्षात केलेले आहे. त्याच्यानंतर जीपीएस त्याला लावलेले सगळ्या महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये माणसं असायची. घंटा गाड्या सुरू केल्या, घनकचरा प्रकल्प सुरू केला. ज्या घनकचरा प्रकल्पाबद्दल तिकडे त्या कचऱ्यामधनं विटा, खत, सगळ्या गोष्टी आज नाशिकमधले अनेक शेतकरी घेऊन जात आहेत. तिथून जाता येताना तुम्हाला वास पण येणार नाही की इथे घनकचरा प्रकल्प आहे म्हणून. वाहतूक पेटांचं सुशोभीकरण केलं. बोटॅनिकल गार्डन इथे एक जागा होती, त्या गार्डनचं केलं. मी रतन टाटांकडे ज्यावेळेला मी गेलो ते प्रकल्प घेऊन, त्यांना आवडलं. त्यांनी मला विचारलं किती खर्च आहे. मी म्हटलं 3-4-5 कोटी रुपये खर्च येईल त्याला. डन बोल, नक्की. त्यांची सगळी माणसं लावली, सरकारकडनं सगळ्या परवानग्या सगळं आलं, कामाला सुरुवात झाली आणि प्रकल्प वाढत 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 गेला. त्यांचीच माणसं करत होती. शेवटी तो प्रकल्प ज्यावेळेला पूर्ण झाला त्यावेळेला रतन टाटांकडनं जवळपास 14 ते 15 कोटी रुपये टाकले गेले होते त्याच्यात. त्या बोटॅनिकल गार्डनची काय अवस्था करून ठेवली आज गेल्या 5 वर्षात. सगळं उद्ध्वस्त करून टाकलं, सगळी ती बेटं उद्ध्वस्त केली, सगळ्याच गोष्टी उद्ध्वस्त केल्या. इथे तुमच्या ते चिल्ड्रन एज्युकेशन पार्क, गोदापारचं जॉगिंग ट्रॅक, स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ऐतिहासिक ते शस्त्र संग्रहालय केलं होतं, ते उद्ध्वस्त करून टाकलं. त्याच्यानंतर ही ते वॉटर कर्टन्स केली होती या सगळ्या तुमच्या पुलांवरती, ती घालवली, ती सगळी उद्ध्वस्त करून टाकली. नाशिकवरती त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला 700 कोटी रुपयांचं कर्ज होतं. ही नाशिक महानगरपालिका 700 कोटी कर्ज मुक्त महानगरपालिका त्यावेळेला आम्ही करून दिली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या संपूर्ण 5 वर्षाच्या काळात विरोधी पक्षातलेही लोक बसले होते, भाजपवालेही बसले होते, सगळेच बसले होते. त्या संपूर्ण 5 वर्षाच्या काळात विरोधी पक्षाकडनं एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, अशी ती महानगरपालिका होती.